गेल्या संपूर्ण आठवड्यापासून आपण ऐकतोय की कॅशच्या नवीन नियमांमुळे मार्केट क्लोजिंग खूप हाय होत आहे. ऑप्शन्सचे प्राइसेस अचानक 3 ते 4 पटीने वाढत आहेत. ऑप्शन्स ट्रेडर्सला नक्की कोणता ट्रेड घ्यावा हेच समजत नाहीये आणि मार्केटच्या या व्हॉलॅटिलिटीमुळे इन्व्हेस्टर्स सुद्धा घाबरले आहेत. हा सगळा बदल घडवून आणणारा मुख्य फॅक्टर म्हणजे कॅश म्हणजेच क्लोजिंग ऑक्शन सेशन. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत कॅश नक्की आहे तरी काय, त्याचे फायदे तोटे काय आहेत, तो कशासाठी इंट्रोड्यूस केला गेला आहे आणि त्याचा ट्रेडर्स व इन्व्हेस्टर्सवर नेमका काय परिणाम होणार. सर्वात आधी आपण समजून घेऊया की कॅश म्हणजेच क्लोजिंग ऑक्शन सेशन नक्की आहे तरी काय आणि याआधी क्लोजिंग प्राइस कशी ठरवली जायची. याआधी एफएनओ मध्ये असलेल्या स्टॉकची क्लोजिंग प्राइस ठरवण्यासाठी शेवटच्या 30 मिनिटांचा VWAP म्हणजेच व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस वापरला जायचा. याचा अर्थ दुपारी 3 वाजल्यापासून 3:30 तो स्टॉक ज्या ज्या किमतींवर ट्रेड झाला त्या प्रत्येक किमतीला किती व्हॉल्यूम होता त्याप्रमाणे वेट दिला जायचा आणि त्यातून एक ॲव्हरेज प्राइस काढली जायची आणि हीच त्या स्टॉकची ऑफिशियल क्लोजिंग प्राइस मानली जायची. उदाहरणार्थ एखादा स्टॉक 3 ते 3:30 काळात 100 रुपयांवर 1000 शेअर्स, 101 रुपयांवर 5000 शेअर्स आणि 102 रुपयांवर 2000 शेअर्सवर ट्रेड झाला तर फक्त शेवटचा ट्रेड 102 रुपयांवर झाला, म्हणून क्लोजिंग प्राइस 102 रुपये होत नव्हती. संपूर्ण 30 मिनिटांच्या ट्रेडिंग व्हॉल्यूमवर आधारित VWAP क्लोजिंग प्राइस ठरवत होता. म्हणजेच या केसमध्ये VWAP 101 रुपयेपेक्षा थोडा जास्त येईल. पण आता 3 ऑगस्ट 2026 पासून एफएनओ एलिजिबल स्टॉकसाठी ही पद्धत बदलली आहे. रेग्युलर ट्रेडिंग दुपारी 3:15 थांबते आणि त्यानंतर क्लोजिंग ऑक्शन सेशन सुरू होते. या ऑक्शनमध्ये बायर्स आणि सेलर्सच्या ऑर्डर्स एकत्र कलेक्ट केल्या जातात. ज्या एका किमतीवर मॅक्झिमम क्वांटिटीचे ट्रेड्स मॅच होऊ शकतात त्या इक्विलिब्रियम प्राइसवर, म्हणजेच ज्या किमतीवर बायर्स आणि सेलर्सची जास्तीत जास्त क्वांटिटी जुळते त्यावर क्लोजिंग प्राइस डिस्कवर केली जाते. थोडक्यात सांगायचे तर पूर्वी क्लोजिंग प्राइस ही शेवटच्या 30 मिनिटांच्या VWAP वर आधारित होती, तर आता कॅशमध्ये ऑक्शनमधील डिमांड आणि सप्लाय मॅच करून क्लोजिंग प्राइस ठरवली जाते. आता प्रश्न येतो की ही क्लोजिंग ऑक्शन सेशनची वेगळी सिस्टीम आणायची गरजच काय होती, कारण मार्केटचा क्लोजिंग प्राइस हा खूप महत्वाचा असतो. म्युच्युअल फंडचा NAV म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटची त्या दिवसाची व्हॅल्यू, इन्स्टिट्यूशनल पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन, इंडेक्स कॅल्क्युलेशन आणि डेरिव्हेटिव्ह मधील अनेक कॅल्क्युलेशनसाठी हा क्लोजिंग प्राइस वापरला जातो. आता समजा मार्केट बंद होण्याच्या शेवटच्या काही वेळेत लिक्विडिटी म्हणजे खरेदीदार आणि विक्रेते सहज उपलब्ध असण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याच वेळी एखाद्याने मोठा बाय किंवा सेल ऑर्डर टाकला तर प्राइस अचानक वर किंवा खाली जाऊ शकतो. यामुळे प्राइस डिस्टॉर्शन म्हणजे ॲक्च्युअल डिमांड सप्लाय पेक्षा प्राइस मध्ये झालेला अनावश्यक फरक निर्माण होऊ शकतो. म्हणूनच कॅश आणण्यामागचा उद्देश असा आहे की क्लोजिंग प्राइस फक्त शेवटच्या काही ट्रेड्सवर डिपेंड न राहता डिमांड सप्लायच्या आधारावर प्राइस डिस्कव्हरी म्हणजे मार्केटमध्ये योग्य क्लोजिंग प्राइस शोधण्याची प्रक्रिया अधिक व्यवस्थित आणि ट्रान्सपेरंट पद्धतीने व्हावी. म्हणजेच कॅशचा उद्देश मार्केटला वर किंवा खाली नेणे नसून दिवसाचा अधिक योग्य क्लोजिंग प्राइस शोधणे हा आहे. आता कॅशचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेऊया. सगळ्यात आधी फायदा काय, तर क्लोजिंग प्राइस ही फक्त शेवटच्या 1-2 ट्रेड्सवर अवलंबून न राहता त्यावेळी मार्केटमध्ये किती बाय ऑर्डर्स आणि सेल ऑर्डर्स आहेत म्हणजेच ॲक्च्युअल डिमांड सप्लाय काय आहे यावरून ठरवली जाते. त्यामुळे एखाद्या मोठ्या ऑर्डरमुळे क्लोजिंग प्राइस अचानक चुकीच्या दिशेने जाण्याची किंवा प्राइस डिस्टॉर्शन म्हणजेच प्रत्यक्ष डिमांड सप्लायपेक्षा प्राइसमध्ये अनावश्यक फरक पडण्याची शक्यता कमी होते. पण याची दुसरी बाजूही आहे. जर तुम्ही 3:30 आधी स्क्रीनवर एक प्राइस पाहिली आणि फायनल क्लोजिंग प्राइस त्यापेक्षा वेगळी आली तर सुरुवातीला तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की ही प्राइस अचानक कशी बदलली. विशेषतः क्लोजिंगच्या आसपास लिक्विडिटी किती सहज उपलब्ध आहेत ती कमी असेल किंवा बाय सेल ऑर्डर्समध्ये मोठा इम्बॅलन्स म्हणजे खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डर्समध्ये तफावत असेल तर प्राइसमध्ये अचानक मोठा मूव दिसू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की कॅशमुळे मार्केट क्रॅश किंवा रॅली झाली आहे. कॅश फक्त क्लोजिंग प्राइस शोधण्याची पद्धत बदलतो. त्यामुळे स्क्रीनवर प्राइस अचानक वर किंवा खाली गेली म्हणून लगेच मॅनिप्युलेशन झालं किंवा मार्केटमध्ये काहीतरी अस्वाभाविक झालं असं समजण्यापेक्षा त्या मूव मागची डिमांड सप्लाय
आणि ऑर्डर मॅचिंगची प्रक्रिया समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आता सर्वात महत्वाचा भाग, कॅशचा ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्सवर नेमका काय परिणाम होणार. ऑप्शन्स ट्रेडर्ससाठी हा विषय खूप महत्वाचा आहे, कारण मुख्य शेअरच्या किमतीत थोडा जरी बदल झाला तरी ऑप्शन्सच्या प्रीमियमवर त्याचा मोठा परिणाम होतो. प्रीमियमची किंमत फक्त शेअर्सच्या किमतीवर ठरत नाही, तर मार्केटमधील व्हॉलॅटिलिटी, एक्सपायरीला असलेला वेळ आणि मार्केटच्या अपेक्षेवरही अवलंबून असते. त्यामुळे क्लोजिंगच्या वेळी शेअरच्या किमतीत अचानक हालचाल झाली तर ऑप्शन्सचा प्रीमियम एकदम वाढू किंवा घसरू शकतो. काही वेळा तर तो काही पटींनी वाढल्यासारखा दिसतो. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की कॅशमुळे प्रत्येक ऑप्शन 3 ते 4 पट वाढणारच. ट्रेडर्सनी क्लोजिंगच्या वेळी फक्त प्रीमियम वाढतोय म्हणून फोमोमध्ये येऊन घाईघाईने ट्रेड घेऊ नये. अशा वेळी शेअरची किंमत, व्हॉल्यूम, लिक्विडिटी आणि पोझिशन साईज या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. कारण व्हॉलॅटिलिटी जसा वेगाने नफा मिळवून देऊ शकते तसाच मोठा तोटाही करू शकते. दुसरीकडे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सनी क्लोजिंगच्या अशा रोजच्या चढउतारांमुळे पॅनिक होण्याची म्हणजेच घाबरण्याची गरज नाही. तुमच्या पोर्टफोलिओमधील चांगल्या कंपनीचे फंडामेंटल्स, बिझनेस, कंपनीची अर्निंग्स आणि लॉंग टर्म ग्रोथ स्टोरी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत क्लोजिंग ऑप्शनमुळे होणाऱ्या तात्पुरत्या बदलांमुळे टेन्शन घेऊ नका. थोडक्यात सांगायचे तर जर तुम्ही ट्रेडर असाल तर रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंगवर लक्ष द्या, आणि जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर या शॉर्ट टर्म व्हॉलॅटिलिटीकडे दुर्लक्ष करून कंपनीचे फंडामेंटल्स आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या हॉरायझनवर लक्ष ठेवा. तुम्हाला काय वाटतं, कॅशमुळे मार्केटची क्लोजिंग जास्त ट्रान्सपरंट होईल की ट्रेडरसाठी अजून कन्फ्युजन वाढेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सोप्या भाषेत मार्केट समजून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.